श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर त्यातून दुरावा वाढत असतो आणि अंतरही वाढत जातं. यामध्ये चूक त्याची पण असते आणि तिची पण नसते. चूक फक्त वेळेची असते. श्रोते हो, आणि यावर एकच उपाय आहे. त्या व्यक्तीला जितकं क्षण द्या ते असं द्या की तुमच्या सोबतचं ते 2 क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या 100 क्षणावर भारी पडतील. श्रोते हो, जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात. त्यांना असं कधीच गमावू नका, कारण आयुष्याची मजा ही एकटं जगण्यात कधीच नसते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही स्टोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समज हा साखरेप्रमाणे असतो, गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो. जीवनाच्या दुधात काय टाकावं हे ज्याचं त्यानं ठरवावं. कोणीतरी कुणाबद्दल काही सांगितलं म्हणून तेच खरं असं मानू नका. अनुभवानं खात्री करा, तेव्हा जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही. जो समजून घेतो आणि समजूनही सांगतो तोच खरा आपला जोडीदार असतो. दुसऱ्याचं परीक्षण करण्याआधी स्वतःचं बारीक निरीक्षण करा. परिपूर्ण तर कोणीच नसतं, म्हणून कोणालाही कधीही नावं ठेवू नका. विचारण्याचा गुंता हा कधीच सुटणारा नसतो, कारण त्याला निर्जीव धाग्यानं नाही तर जिवंत माणसाच्या विचारानं बांधलेला असतं. हा गुंता माणसानं कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तर तो सुटत नाही, कारण मनाच्या त्या जिवंत भावना कधीच मिटत नाहीत. हसणारा प्रत्येक चेहरा हा सुखी नसतो. काही चेहऱ्यामागं खोलवर दुःख आणि तुटलेल्या स्वप्नांची किनार असते. जिथं आस्था आणि विश्वास आहे तिथं चमत्काराची गरज नसते. शेवटी विघ्न देणाराही तोच आणि विघ्न हारताही तोच. प्रेम हे कधीच एखाद्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसतं. प्रेम हे नेहमी सुखदुःखात एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी असतं आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी असतं. कोणाविषयी जास्त विचार करू नका, कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस. उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर नियंत्रण ठेवा. माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण ठेवा. आणि सर्वात महत्वाचं, गरुडासारखी उंच झेप घ्यायची असेल तर कावळ्यांची संगत सोडा. झालेल्या चुकीतून तुम्ही काहीतरी नवीन शिकलात तर ती चूक सुद्धा तुमच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते. एकटं राहायला शिका, कारण गद्दारांच्या गर्दीमध्ये नेहमी आपली चेष्टा केली जाते. नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हीच आजकालच्या नात्याची श्रीमंती आहे. काळ आणि वेळ ही 2 अशी औषध आहेत, ती जगायला पण शिकवतात आणि माणसं ओळखायला सुद्धा शिकवतात. स्तुती ही पाठीमागं केली तरीही चालते, टीका मात्र समोर करावी. जे आपलं असून नसल्यासारखं असतं तिथं आपलं नसणं चांगलं असतं. अति विचार केल्यानं स्वतःचा आनंद नाहीसा होतो.
माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार लांब जातात. परिस्थिती विरोधात असते तेव्हा हिम्मत आणि आत्मविश्वास हा दुप्पट व्हायला पाहिजे. जी व्यक्ती सर्वात वाईट वेळ सहन करते त्या व्यक्तीमध्ये उत्तम भविष्य घडवण्याची धमक असते. दुसऱ्यांच्या भावना जपता जपता स्वतःच्या भावना संपून जातात. सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. स्वतःची चूक झाकण्याकरता दुसऱ्यावर केलेला आरोप हे कधीच तुमचा मोठेपणा सिद्ध करत नाही, परंतु त्यावरून तुमची लायकी समजते. जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. आदर हा आरशाप्रमाणे तुम्ही जितका समोरच्याला दाखवाल तितकाच दुप्पट तुम्हाला मिळेल. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच ही काळजाला लागते. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःची वांगी भाजणाऱ्यांची संख्या ही जास्त वाढली. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून 4 पावलं दूर राहा. साथ देणारी लोक ही गर्दीत सुद्धा स्पष्ट दिसतात. दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं. अनेकदा आपला कोणताही स्वार्थ नसताना आपण आपली जबाबदारी पार पाडतो. ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं म्हणून काय झालं, त्याचं ते कर्तव्य आहे. माणसाची ओळख त्याच्या संस्कारामधून होते. महाग कपडे तर दुकानातले पुतळेही घालतात. सगळ्यात सुंदर असतं ते स्वतःसाठी जगणं, ना अपेक्षांचं ओझं, ना तुझं माझं. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. दिखाव्याच्या नात्यापेक्षा एकांत बरा असतो. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेनं पारखावं. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होत नाही. आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. लोक बीपीच्या धाकानं मीठ खाणं सोडतात, शुगरच्या धाकानं साखर खाणं सोडतात, पण देवाच्या धाकानं दुसऱ्यावर अन्याय करणं कधी सोडत नाहीत. प्रेम म्हणजे थोडीशी आग मिळाल्यावर ओतू जाणारं दूध नव्हे, तर वास्तवाच्या चटक्याने भाजून निघाल्यावरही टम्म फुगणारी भाकरी असते. आपलं स्वतःचंच आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठेगं लावून उपयोग नसतो. कोणाचं लोबाडून खाणाऱ्यापेक्षा कष्ट करून खाणारी माणसं ही जास्त सुखी असतात. चुकीला माफी असावी, पण विश्वासघात करणाऱ्याची आयुष्यात परत भेट नसावी. त्या माणसाचं जगणं अवघड असतं
जो सत्य बोलतो आणि साधा सरळ असतो.